बातमी नाशिक विधान परिषदेसंदर्भात। नाशिक विधान परिषदेकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या विधान परिषदेसाठी बंडखोर उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि वरिष्ठांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे। त्यातच आता बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आता माघार घेतलेली आहे, दराडेंना पाठिंबा दिला आहे। तर दुसरीकडे गोकुळ गीतेबाबत अद्यापही चर्चा सुरूच आहे। गोकुळ गीते यांनी अद्यापही निवडणुकीतून माघार घेतली नाही आहे। मात्र गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची गोकुळ गीते यांच्यासोबत सुद्धा चर्चा सुरू आहे। मंत्री महोदय देवेंद्रजी यांच्या सोबतही चर्चा झाली, सकाळी झाली। शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। समाधानी नाही किंवा आहो त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला। त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही। बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना। आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचा फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सूत्रवाज आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, नाशिक विधान परिषदेमधील उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी एक अडथळा दूर केलेला आहे, मात्र दुसरा अडथळा अद्यापही या निवडणुकीमध्ये आहे। गोकुळ गीते सुद्धा अर्ज मागे घेतील। जगदीश, सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदेची ही निवडणूक जी आहे ती रंगतदार होताना आपल्याला बघायला मिळतोय। जे भाजपचे नेते आहेत गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अखेरपर्यंत आपली उमेदवारी मागे घेतली नाही आहे आणि त्याच पद्धतीने भाजपचे एक बंडखोर प्रसाद हिरे जे मालेगावचे आहेत त्यांनी सुद्धा आपल्या उमेदवारीवरती ठाम होते आणि त्यामुळे महायुतीचे जे आहेत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी कुठेतरी वाढलेले होते। पण गेल्या 2-3 दिवसांपासून गिरीश महाजन आणि उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत आणि या दोघांनाही समजवण्याचा जो प्रयत्न आहे तो उदय सामंत आणि गिरीश महाजन खरं तर यांच्याकडनं करण्यात येत होता। आज एक जो यश या दोघांनाही मिळालेलं आहे। प्रसाद हिरे जे भाजपचे बंडखोर उमेदवार होते ते आज सकाळी आले, त्यानंतर त्यांनी गिरीश महाजन आणि उदय सामंत या दोघांशीही चर्चा केली आणि या बैठकीमध्ये जे ते दादा भुसे सुद्धा होते। या तिघांशीही चर्चा केल्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे निश्चितच महायुतीचे उमेदवार यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। पण गोकुळ गीतेंची अडचण मात्र अद्यापही कायम आहे। खरं तर गोकुळ गीते यांना गिरीश महाजन यांनी फोनवरती संपर्क साधला। 5-6 वाजता ते गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन यांच्या बंगल्यावरती जे येणार होते, पण काही कारणामुळे ते जे येऊ शकले नाहीये। आता नाशिकच्या एअरपोर्टवरती गोकुळ गीते आणि गिरीश महाजन या दोघांमध्ये ही चर्चा आहे। गोकुळ गीते सुद्धा आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीच्या उमेदवाराला हे पाठिंबा देतील असा विश्वास गिरीश महाजन आणि उदय सामंत या दोघांनीही व्यक्त केलेला आहे। आताच काही वेळापूर्वी जी माहिती मिळते त्या माहितीनुसार गोकुळ गीते आणि गिरीश महाजन या दोघांमध्येही चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे या चर्चांती काय नेमका निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।